Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. 2024 ची लोकसभा निवडणूक जिच्याकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. महाराष्ट्रातली यंदाची लोकसभा निवडणूक ही अधिकच चुरशीची होणार आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजेच बदललेली राजकीय समीकरणं, बदललेलं राजकीय गणित. शिवसेनेमध्ये पडलेले दोन गट, राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार असे झालेले दोन गट, यामुळे आत्ताची निवडणूक ही अधिकच चुरशीची झालेली आहे. दुसऱ्या टप्प्याचं मतदान 26 तारखेला होणार आहे आणि यामध्ये असे 3 मतदारसंघ आहेत जिथे शिवसेना वर्सेस शिवसेना अशी थेट लढत होणार आहे. आज मी बोलणार आहे यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघाबद्दल. यवतमाळ वाशिममध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून राजश्री पाटील या लोकसभेच्या रिंगणामध्ये आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय देशमुख यांना तिकीट मिळालेलं आहे. भावना गवळींचं तिकीट कापून एकनाथ शिंदेंनी इथे राजश्री पाटलांना उमेदवारी दिलेली आहे. त्याचा फटका शिंदेंना बसणार का? राजश्री पाटील या मतदारसंघामध्ये त्यांचा करिश्मा दाखवतील का? संजय देशमुख यांची या मतदारसंघामध्ये किती ताकद आहे? शिवसेनेचे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय देशमुख यंदा बाजी मारणार का? यवतमाळ वाशिममध्ये ठाकरेंची शिवसेना की शिंदेंची शिवसेना यंदा कोण बाजी मारणार हेच पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघातली राजकीय गणितं, इथली जातीय समीकरणं पाहण्याआधी आपल्याला इथली विधानसभा निहाय माहिती काय आहे, 2019 मध्ये या मतदारसंघामध्ये काय घडलं होतं, 2014 ला इथली राजकीय परिस्थिती कशी होती हे पाहणं महत्त्वाचं आहे. विधानसभेचा जर आपण विचार केला तर इथे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहे. त्यापैकी वाशिममध्ये भाजपचे लखन मलिक हे आमदार आहेत. त्यानंतर कारंजामध्ये भाजपचे राजेंद्र पाटणी हे आमदार आहेत. राळेगावमध्ये भाजपचे अशोक उईके हे आमदार आहेत. त्यानंतर यवतमाळमध्ये भाजपचे मदन येरावार हे आमदार आहेत. दिग्रसमध्ये शिवसेना शिंदे गटाचे संजय राठोड हे आमदार आहेत. त्यानंतर पुसदमध्ये इंद्रनील नाईक हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत. आपण जर बघितलं तर 4 असे मतदारसंघ आहेत जिथे भाजपचे आमदार आहेत. त्यानंतर एका मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचा आमदार आहे. त्यानंतर एका मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आमदार आहे. आता 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये इथे काय गणित होतं, 2019च्या लोकसभा निवडणुकांची आकडेवारी काय होती ते सुद्धा तुम्हाला सांगते. 2019 मध्ये शिवसेनेच्या भावना गवळींना 5,42,098 इतकी मतं मिळाली होती, तर काँग्रेसच्या माणिकराव ठाकरेंना 4,24,159 इतकी मतं या 2019च्या निवडणुकांमध्ये मिळाली होती. नंतर वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत प्रवीण पवार यांना 94,228 इतकी मतं मिळाली होती. आपण जर पाहिलं तर वंचितची सुद्धा मोठी ताकद या मतदारसंघामध्ये आहे. पण आता वंचितनं इथे उमेदवार उतरवला होता, पण अर्ज रद्द झाल्यामुळे आता तरी वंचित उमेदवार या मतदारसंघामध्ये नाहीये. त्याच्यामुळे आता या वंचितच्या मतांचं विभाजन कशा प्रकारे होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 2014ची आकडेवारी जर आपण पाहिली तर 2014 मध्ये शिवसेनेच्या भावना गवळींना 4,77,905 इतकी मतं मिळाली होती, तर काँग्रेसच्या शिवाजीराव मोघे यांना 3,84,089 इतकी मतं मिळाली होती. बसपाच्या राठोड परशाराम यांना 48,981 इतकी मतं मिळाली होती. आपण जर पाहिलं तर यवतमाळ वाशिम हा मतदारसंघ नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. पण आता बदललेली समीकरणं म्हणजेच शिवसेनेचे झालेले 2 गट, ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना, यामुळे कार्यकर्ते सुद्धा विभागले गेलेले आहेत. त्यामुळे आत्ता इथे मतांचं विभाजन कशा प्रकारे होतं, आत्ता इथे कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जातीय समीकरणं जर आपण इथली पाहिली तर इथे कुणबी समाजाचं मोठ्या प्रमाणामध्ये मतदान आहे. त्यानंतर ते बंजारा समाजाचंही मोठ्या प्रमाणात मतदान आहे. आता भावना गवळींचं तिकीट एकनाथ शिंदेंनी या मतदारसंघामध्ये कापलेलं आहे. भावना गवळी ज्या 5 टर्म खासदार या मतदारसंघामध्ये राहिलेल्या आहेत. आता भावना गवळींचं तिकीट शिंदेंनी का कापलं याच्या मागे सुद्धा एक स्टोरी आहे, ती तुम्हाला सांगते. हिंगोलीतून याची सगळ्यांची सुरुवात झाली. एकनाथ शिंदेंनी हिंगोलीमधून हेमंत पाटलांना उमेदवारी दिली होती. नंतर हेमंत पाटलांना भाजपच्या आमदारांकडून भाजपकडून मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी हेमंत पाटलांचा पत्ता कट केला आणि हिंगोलीमध्ये बाबूराव कदम कोहळीकर यांना तिकीट दिलं. त्यानंतर हेमंत पाटलांची नाराजी दूर करण्यासाठी, असं बोललं जात आहे, हेमंत पाटलांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना एकनाथ शिंदेंनी यवतमाळ वाशिममधून उमेदवारी दिली. आता यवतमाळ वाशिममधून राजश्री पाटलांना का उमेदवारी दिली, त्यांची यवतमाळ वाशिममध्ये किती ताकद आहे हे सगळं आपण नंतर बोलणारच आहोत. पण भावना गवळींचा पत्ता कट केल्यामुळे त्याचा फटका आता यवतमाळ वाशिममध्ये राजश्री पाटलांना बसणार का,
शिंदेंच्या शिवसेनेला बसणार का? तर अर्थात याचं उत्तर हो असणार आहे, कारण 5 टर्म खासदार राहिलेल्या भावना गवळी यामुळे कुठेतरी नाराज झालेल्या आहेत असं आपण बोलू शकतो. कारण मैं मेरी झाशी नहीं दूंगी असं ठामपणे भावना गवळी म्हणाल्या होत्या. यंदा मला उमेदवारी मिळणारच असं त्यांचं म्हणणं होतं आणि मी विजयी होणार असं सुद्धा त्या म्हणाल्या होत्या. पण त्यांचा पत्ता एकनाथ शिंदेंनी त्यांचं तिकीट कापल्यानंतर भावना गवळींच्या समर्थकांमध्ये कुठेतरी इथे मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी आहे. त्याच्यामुळे आता भावना गवळींची जी मतं आहेत ती राजश्री पाटलांकडे खेचली जाऊ शकतात का? हा सुद्धा एक खूप मोठा प्रश्न आहे. त्यानंतर संजय राठोड जे बंजारा समाजाचे आहेत ती मतं, बंजारा समाजाची मतं सुद्धा राजश्री पाटलांकडे खेचली जाऊ शकतात याच्या मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे. आता संजय देशमुख आणि राजश्री पाटील या दोघांमध्ये कुणाचं पारडं जड आहे, कुणाची ताकद किती आहे हे जर बोलायचं झालं तर एक एक करून आपण बोलणार आहोत. पहिल्यांदा राजश्री पाटलांची यवतमाळ वाशिम मध्ये किती ताकद आहे याबद्दल बोलूयात. राजश्री पाटील ज्यांचं यवतमाळ वाशिम हे माहेरघर आहे, हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. सध्या त्या गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्ष आहेत. 2009 मध्ये नांदेड जिल्हा परिषदेमध्ये वाडी गटाकडून त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी त्यांना मिळाली होती. त्याच्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. नांदेड, हिंगोली, यवतमाळमध्ये त्यांनी प्रचारक म्हणून अनेक वर्ष कामं केली आहेत. महिलांचं संघटन त्या चालवतात, एक उत्तम वक्तृत्व त्या करतात. ग्राउंड लेवलला त्यांची लोकांसोबत चांगली नाळ जुळली आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर राजश्री पाटील या स्थानिक लेवलच्या नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मतदारसंघामध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क आहे, स्थानिक लोकांसोबत त्यांचं चांगलं नातं आहे, महिलांसाठी त्या काम करतात, या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्याच्यामुळे कुणबी समाज जर आपण बघितलं त्या तिरळे कुणबी समाजातून राजश्री पाटील येतात आणि कुणबी समाजाची जवळपास 1 लाखांहून जवळपास 1.5 लाखांच्या आसपास कुणबी समाजाची मतं यवतमाळ वाशिम मध्ये आहेत आणि ती मतं कुठेतरी राजश्री पाटलांकडे खेचली जाऊ शकतात अशा मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे आणि त्याच्यामुळेच राजश्री पाटलांना शिंदेंनी उमेदवारी दिली असं बोललं जातं. पण आता भावना गवळींची जी मतं आहेत ती इथे खेचली जाऊ शकतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. भाजपचे इथे 4 आमदार आहेत, त्याच्यामुळे ती सुद्धा मतं राजश्री पाटलांकडे खेचली जाऊ शकतात. आता यवतमाळ वाशिम मध्ये संजय देशमुख यांची किती ताकद आहे, संजय देशमुख यांच्या काय जमेच्या बाजू आहेत याच्याबद्दल बोलायचं झालं तर संजय देशमुख हे मूळचे शिवसैनिक होते. त्यानंतर शिंदेंच्या बंडखोरीनंतर त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आधी दिग्रस तालुका प्रमुख म्हणून काम केल्यानंतर 1998 मध्ये त्यांनी संजय राठोड यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पदही त्यांनी पाहिलेलं आहे. 1999 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी बंडखोरी केली आणि त्यानंतर अपक्ष निवडणूक त्यांनी लढवली आणि त्यामध्ये ते आमदार सुद्धा झाले. 2002 ते 2004 या काळामध्ये ते राज्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत. 2008 पासून ते आतापर्यंत ते यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत. 2019 मध्ये संजय देशमुख यांनी पुन्हा एकदा संजय राठोड यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी संजय राठोड यांनी त्यांचा पराभव केला होता. एकंदरीत संजय राठोड यांच्याबद्दल बोलायचं झालं तर एक उच्च शिक्षित नेते ते आहेत. त्यांचा सुद्धा चांगला जनसंपर्क या मतदारसंघामध्ये आहे आणि शिवसेनेची मोठी ताकद या मतदारसंघामध्ये आहे. त्यामुळे संजय देशमुख यांच्या सुद्धा जमेच्या बाजू आहेत. त्यांना यावेळी किती मतं पडणार, इथे मतांचं विभाजन कसं होणार हे महत्त्वाचं आहे. वंचित फॅक्टर इथे किती काम करतो याबद्दल बोलायचं झालं तर सध्या इथे वंचितचा उमेदवार नाहीये. त्यामुळे वंचितची मतं आता कुणाकडे खेचली जाऊ शकतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. शक्यता जर आपण पाहिल्या तर वंचितची मतं ही मोठ्या प्रमाणात काँग्रेसकडे जाऊ शकतात आणि जर आपण आता पाहिलं तर महाविकास आघाडीकडे ही मतं खेचली जाऊ शकतात. त्याच्यामुळे संजय देशमुख यांना वंचितची मतं त्यांच्याकडे खेचली जाऊ शकतात अशा याच्या मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे. त्याच्यानंतर डीएमके फॅक्टर, दलित, मुस्लिम आणि कुणबी समाजाची मतं इथे कशा प्रकारे विभागली जाऊ शकतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. संजय देशमुख हे सुद्धा कुणबी समाजातून येत असले तरी मुस्लिम समाजाची सुद्धा मोठ्या प्रमाणात मतं त्यांना पडू शकतात. मुस्लिम समाजाची मोठ्या प्रमाणात मतं ते आपल्याकडे खेचू शकतात. त्याच्यामुळे संजय देशमुख यांचं सुद्धा पारडं इथे मोठ्या प्रमाणात जड आहे असं आपण बोलू शकतो. अतितटीची ही लढत असणार आहे. आणि आता संजय देशमुख यांची आणखी एक जमेची बाजू म्हणजेच पहिल्या यादीमध्येच त्यांचं नाव जाहीर झालेलं आहे शिवसेना ठाकरे गटाच्या. त्याच्यामुळे त्यांनी जो प्रचार सुरू केला तो आधीपासूनच त्यांचा प्रचार या मतदारसंघामध्ये सुरू झालेला आहे. राजश्री पाटलांचं नाव हे आत्ता कुठेतरी डिसाईड झालं, गेले 15-20 दिवस झाले असतील. त्याच्यामुळे आत्ता त्यांच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे. ही एक जमेची बाजू संजय देशमुख यांची आहे असं पण बोलू शकतो. अतितटीच्या या लढतीमध्ये आता कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. संजय देशमुख यांचं सुद्धा पारडं इथे जड आहे. त्याच्यानंतर राजश्री पाटील यांच्या सुद्धा जमेच्या बाजू आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघामध्ये आता कुणाचा करिश्मा दिसणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं, शिंदेंची शिवसेना की ठाकरेंची शिवसेना? यवतमाळ वाशिम मध्ये यंदा कोण बाजी मारणार? तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका.
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.